नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर डॉक्टर जयराज कोरपे यांची निवड. सहकार पॅनलचा दणदणीत विजय, विरोधकांना धूळ चारली. शुक्रवारच्या महापालिकेच्या सभेत सत्तारूढ वरचढ ठरणार का? निलंबित विरोधकांची महापालिकेच्या आवारात सभेचे प्लॅनिंग. NRHMच्या प्रोग्राम मॅनेजरला वाचवण्याची तयारी सुरू. तक्रारींची चौकशी करण्यासाठी आलेले अधिकारी मॅनेज तर नाही ना? लव्ह जिहादच्या क्रूरतेने महाराष्ट्र हादरला. प्रेम जाळ्यात ओढलं, संसार मोडला आणि शेवटी जिवंत जाळलं. बड्या बापाच्या लोकांना कंगाल करणारी टोळी सक्रिय. कोण आहेत त्या टोळीचा प्रमुख? लवकर लागेल शोध. आता सविस्तर बातम्या. अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदावर डॉक्टर जयराज कोरपे तर उपाध्यक्ष पदावर रामेश्वर ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली. अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांची सभा आज झाली. अध्यक्षपदी डॉक्टर जयराम संतोषकुमार कोरपे तर उपाध्यक्षपदी रामेश्वर सुभाषराव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे निवड प्रक्रिया सभेत बँकेचे संचालक डॉक्टर संतोषकुमार वामनराव कोरपे, गोपाल दामोदर काकड, अजिंक्य राजेश राऊत, सौ कल्पना जगदीश पाचपोर, अरविंद देवमन हिंगोले, रामेश्वर बहादूर वाघ, अनिल कुमार, रामसिंग जाधव, जावेद उल्लाह खान, हिदायत उल्लाह खान पटेल, डॉक्टर धीरज वामनराव देशमुख, उषाताई रमेश हिंगणकर, संदीप रमेश खारोडे, अभिषेक सुहासराव तिडके, धनंजय उत्तम गोरे, शोभाताई सुभाषराव झनक, नितीन दिलीप जाधव, विश्वनाथ किसनराव ताथोड, ललित सुधाकरराव बहाडे, गीताताई महादेव ठाकरे, अपर्णा शिरीषराव धोत्रे उपस्थित होते. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य उपस्थित होते. या बँकेची प्रतिष्ठा, या बँकेची आणि बँकेवर असणारी सर्वसामान्यांची निष्ठा ही नेहमी अशीच कायम राहील याकरता कसोशीने प्रयत्न करू. सर, सहकार पॅनलच्या या मोठ्या विजयाबद्दल याचे शिल्पकाराचं श्रेय आपण कोणाला देणार? याचे श्रेय सहकार पॅनलचे जे ज्येष्ठ नेतृत्व आहेत, माननीय दादासाहेब कोरपे, इतर ज्येष्ठ संचालक मंडळी, माननीय सुभाषरावजी ठाकरे साहेब असतील, आमदार झनक साहेब असतील, भाऊसाहेब देशमुख असतील, त्या व्यतिरिक्त नानासाहेब हिंगणकर असतील व तसेच जे सभासद मंडळी आहेत, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, या प्रत्येकाला या यशाचं श्रेय देऊया. आणि आमचं एकच विजन राहणार आहे, आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत आणि शेतकऱ्यांसाठीच आम्हाला सगळं हे चालवायचं आहे. पहिला आमचा अजेंडा एकच राहील की शेतकऱ्याचं या बँकेच्या माध्यमातून कसं चांगलं होईल हेच आम्हाला पहिले पाहायचं आहे. शेतकऱ्याचं कर्ज वाटप असेल, आता कर्ज वाटप आतापर्यंत थांबलेलं होतं. आता आजच आमच्या पहिल्या मिटिंगमध्ये निर्णय झाला, बँकेने असं ठरवले की 10% त्याच्यातनी वाढीव आपण देऊन राहिलो, त्याच्यातनी सगळं सहमताने ते मंजूर केलं आणि उद्यापासूनच आता हे बँकेला कास्तकाराला पीक म्हणजे कर्ज वाटप हे चालू होईल. तर ही निवडणूक आमच्या गेल्या मंडळांनी कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक म्हटलं पाहिजे की शासनानं जे कर्ज माफ केलं नाही ते कर्ज माफ ह्या बँकेने केलं. एखाद्या शेतकऱ्यांनी 2 लाखाचं कर्ज काढलं असेल गेल्या 10-15 वर्षापूर्वी आणि त्या 2 लाखाचं व्याज जर 10 लाखापर्यंत झालं असेल तर ते 8 लाख असलेलं कर्ज व्याज ते माफ करणारी महाराष्ट्रातली एकमेव बँक ही अकोला आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. सहकार पॅनलच्या विरुद्ध उमेदवार देणारे थोरप्रस्त मतदानाच्या वेळी पूर्णवेळ अकोला पोलिंग स्टेशन समोर ठाण मांडून बसले होते. आज या मतमोजणीत त्यांना 9 मतं मिळाली.
तर जिल्हा बँकेत विजय प्राप्त करणाऱ्या सहकार पॅनलच्या दोन्ही उमेदवारांना 170 नजीक मतं मिळाली. हे विशेष. त्यामुळे जिल्हा बँकेवरचे सहकार पॅनलचे वर्चस्व पुन्हा एकदा लोकशाही मार्गाने समोर आले. अकोला महानगरपालिकेत शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. 16 नगरसेवकांच्या निलंबनानंतर संतापलेल्या विरोधकांनी आता थेट महापालिका आवारात प्रतिसभा घेण्याचे जाहीर केल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्षणाची ठिणगी पडणार आहे. महापालिकेच्या महासभेत 30 मार्च रोजी झालेल्या राड्यानंतर 16 नगरसेवकांना निलंबित करण्यात आले होते. हा निर्णय नियमबाह्य असल्याचे सांगत विरोधकांनी नगरविकास विभागाकडे धाव घेतली आहे. अद्याप निलंबनावर कोणतीही निर्णय न आल्याने उद्या सभागृहात न जाता महापालिका परिसरातच प्रतिसभा घेऊन सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाचा समाचार घेतला जाईल. शुक्रवारच्या मुख्य सभेत शहरातील महत्त्वाच्या विकास कामांवर शिक्कामोर्तब होणार आहे. यात एकूण 182 कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात येणार आहे. यात नगरोत्थान 50 कोटी, बिगर दलित वस्ती सुधारणा 50 कोटी आणि अण्णाभाऊ साठे सुधारणा योजनेच्या 30 कोटी निधीचा समावेश आहे. महापालिकेच्या जमिनींचा विकास BOT आणि PPP तत्वावर करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील. ODF प्रमाणपत्रासाठी शौचालयाची दुरुस्ती आणि नवीन बांधकामांसाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विरोधक महापालिकेच्या प्रांगणात प्रतिसभा घेत सत्तारूढ भाजपला कशी शह देतात हे पाहण्यासारखे असेल. तक्रारकर्त्यांना जाणून बुजून अधिकाऱ्यांच्या समोर बोलवीत NRHMच्या चौकशीचा मूळ उद्देशच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धुळीस मिळवल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानात मोठा गैरप्रकार असल्याची तक्रार असताना चौकशी अधिकारी मात्र सर्व सुरळीत असल्याचे सांगत होते. चौकशी अधिकाऱ्यांनी एकाच वेळी गाड्यातून येण्याचे चित्र चौकशी अधिकाऱ्यांच्या चांगलेच अंगाशी येणार असल्याचे चित्र आहे. चौकशी अधिकारीच ज्यांची चौकशी करत आहे त्यांच्यासोबतच कुठे बाहेर गेले याचा पुरावा RRCच्या कॅमेऱ्याने कैद केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे चित्र असताना ती अनियमितता दाबण्याचा प्रयत्न होत आहे. गंभीर प्रकाराच्या तक्रारी झाल्या असताना चौकशी अधिकारी स्थानिक अधिकाऱ्यांची बाजू घेण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे चौकशी समिती ही फार्स ठरत असून राज्य सरकारला ते काय अहवाल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. NRHM मध्ये काही कर्मचाऱ्यांनी मागील 1-2-3 वर्षामध्ये एक तक्रार केली होती की आमचे पेमेंट वेळेवर होत नाहीत, काही फाईलमध्ये त्रुटी असतील, काही इतर आर्थिक अनियमितता असेल. अनियमिततेचा भाग पाहिला तर अनियमिततामध्ये मॅक्झिमम जी आहे ती NRHMच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये दिरंगाई झालेल्याची या जास्तीत जास्त लोकांना हे झालेलं आहे की तथ्यता आम्ही तपासतोय. साधारणतः आमच्या आत्ता फाईल आम्हाला दुपारी भेटलेली आहेत. तर दिरंगाई झाली ही नक्की आहे, परंतु याच्यामध्ये कारणं काय आहेत हे आम्हाला शोधावी लागतील. दरम्यान दुपारी तपासणी फाईल मिळाल्याचे सांगणारे तपास अधिकारी काही मिनिटातच क्लीन चिट देण्याच्या तयारी दाखवित होते. त्याचबरोबर विभागात काही अफरातफर झाली नाही हे देखील सांगण्यात मोकळे होते. त्यामुळे चौकशी समितीत कुठेतरी पाणी मुरत असून आता राज्य सरकारने चौकशी समितीची चौकशी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पाहूया नेमकी चौकशी अधिकारी काही तासात कसे क्लीन चिट देत आहे. सर, असं नाही वाटत का की यामध्ये एक भीतीचं वातावरण असेल की ते स्वतः समोर येऊ इच्छित नाहीत, पण मुद्दे तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी असं केलं असेल? मे बी असू शकतं, पण ही प्रशासकीय बाब आहे. याच्यामध्ये दिरंगाई या गोष्टी परंतु प्रकर्षानं आम्ही जे म्हणजे तुम्हाला सांगायला मला हे वाटेल की आपल्या अकोल्यामधलेच आपण सगळेजण आहात आणि आपल्या चांगल्यासाठी की इथे मला असं अफरातफरी किंवा असं भ्रष्टाचार असं काही म्हणजे प्राथमिकदृष्ट्या तरी मला आढळलेलं नाही. ही दिरंगाई वगैरे त्या अनियमिततेच्या दृष्टीने आम्ही तपास करतो. वर्धेत लग्न झाल्यानंतर रवीनाला फूस लावून पळविणे, 1 वर्ष तिच्यावर अत्याचार केल्यानंतर बाळाच्या जन्माच्या काही दिवसातच रवीनाची हत्या करणे हा लव्ह जिहादचा प्रकार असून या प्रकरणात इतर आरोपींना पोलिसांनी अटक करावी, अन्यथा मृतदेह स्वीकारणार नाही असा इशारा रवीनाच्या नातेवाईकांनी दिला आहे. डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अन्नपूर्णा माता मंदिराजवळील लेआउटमध्ये 2 दिवसांपूर्वी आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. चारित्र्याच्या संशयावरून आणि कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीला पतीला ताब्यात घेतले आहे. वर्धा येथे राहत असलेल्या मृतक महिलेला फूस लावून मुंबईला पळवून नेत
तिथे तिला गर्भवती करत 8 दिवसांच्या बाळाच्या जन्मानंतर तिची हत्या करण्यात आली आहे. या महिलेला कथित पती हा तिच्या मूळ गावातील रहिवासी असून आज महिलेच्या परिवाराने सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय महिलेचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. हा सर्वस्वी लव्ह जिहादचा प्रकार असून सर्व आरोपींना अटकेची मागणी समोर येत आहे. ती आम्ही आता तिची जे रवीना पवार तिची डेड बॉडी आम्ही तशी घेत नाही. ते एकटाच थोडे आरोपी तशी कशी घेऊ आम्ही? ते राहिलीच चालते तिथं. ते एकल्यानं काही केलं नाही. ते आरोपी लय जण आहेत, 4-5 जण आरोपी आणि गावात आहे. त्याचे भाऊ आहे, मामकुडा पैसा आला, त्या पोराचा मामकुडा पैसा आला. ते जेव्हा त्या पोरानं तिचं हे केली, हत्या केली, लगेच तिच्या दुसऱ्या दिवशी गावात आली. मामकुडा पैसा आला तिचं. त्याला काय वाटू लागलं की हे लोक आहेत गरीब, याच्या पण काय होत नाही, मस्त गोष्ट दाबायची करू लागले. ते आम्ही तशी बॉडी घेत नाही. त्याला अटक करा आजच्या आज, त्याला इथं जमा करा, त्याला फाशी द्या, तेव्हा आम्ही ते बॉडी घेऊ. तशी आम्ही बॉडीला हात पण नाही, राहिली तरी चालते. 4 दिवस राहिली. या दरिंद्याने एवढ्या बेरहमीने मारले त्या मुलीला आणि याच्यात खूपच जणांचा सपोर्ट आहे त्यांना. आणि याच्यात एकच नाही हा आरोपी, हे एवढा एकटा करू नाही शकत. याच्यात लय जण आहेत, यांना सपोर्ट आहे. त्याची आई दुसऱ्या दिवशीच गावात आली. गावात आल्यानंतर त्यांनी हाल हवाल पाहिले आमचे की काय आहे यांचं. तोपर्यंत आम्हाला कळलं नव्हतं. त्याच्यानंतर आम्हाला कळलं आणि यायला काय वाटू राहिलं की पैशाच्या बलबुत्यावर आम्ही ही गोष्ट दाबू, पण असं होऊ देणार नाही. आम्ही मृत्यू स्वीकारत नाही त्या पोरीची, कारण की जोवर आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्यांना फाशी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही बॉडी उचलणार नाही इथून. एवढंच आमचं सांगणं आहे बस. 2 दिवस अगोदर अकोल्यामध्ये जळलेल्या अवस्थेत जो मुलीचा मृतदेह सापडला आहे, त्या विषयात आज आम्ही SP ऑफिसमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते आलो आहे. अत्यंत क्रूर अशी हत्या या मुलीची झालेली आहे. हा लव्ह जिहादचा प्रकार आहे. एका कट्टर इस्लामिक जिहाद्याने या मुलीला तिची हत्या करून तिला जिवंतपणे जाळलेलं आहे. या विषयात एकापेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता आहे. आम्ही SP साहेबांना यासाठीच भेटायला आलो की त्या सर्व आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये, वाशिम जिल्ह्यामध्ये आंदोलन उभं करू. वेळ पडल्यास अकोला वाशिम बंद करण्याची जर आम्हाला परिस्थिती आली तर बंद करू. यांच्यावर कारवाई. आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हिंदू मुलींना आवाहन करतो की तुम्ही लव्ह जिहादच्या कचाट्यात सापडू नका. लव्ह जिहाद मध्ये अडकलेल्या मुलींची परिस्थिती आज तुम्ही पाहू शकता की या मुलीची या प्रकाराने क्रूर हत्या झालेली आहे. अनेक मुलींना फ्रीजमध्ये, सुटकेसमध्ये त्यांच्या बॉड्या सापडलेल्या आहेत. ही फार भयंकर मोठं षडयंत्र हिंदू समाजाविरोधात आहे. तुम्ही त्यामुळे लव्ह जिहाद मध्ये अडकू नका. आणि ज्या अडकलेल्या मुली आहेत त्यांनी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाशी संपर्क करा. आम्ही त्यांना निश्चित त्यातून सोडवू. 8 एप्रिल रोजी आरोपी सादिक शहा तसरीफ शहा वय 29 राहणार नांदखेडा जिल्हा वाशिम याने स्वतः पोलीस स्टेशन गाठून गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आपली पत्नी रवीना मोहन पवार वय 24 वर्ष हिची हत्या केल्याचे मान्य केले. मिळालेल्या माहितीनुसार सादिक आणि रवीना यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्नानंतर त्यांच्यात सतत खटके उडत होते. घटनेच्या रात्री झालेल्या तीव्र वादातून सादिकने रवीनाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने तो निर्जन स्थळी नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील सर्व संशयितांना अटक करून त्यांना तात्काळ फाशी द्या. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाला हातही लावणार नाही, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सादिक शहा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाईल. पोलीस कोठडी दरम्यान या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास केला जाईल. अकोला पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून नातेवाईकांच्या आरोपांमुळे आता तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी दापरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडली होती, एका महिलेची जळीत बॉडी मिळालेली होती. तर त्या अनुषंगाने काल एका आरोपीला अटक करण्यात आलेलं होतं. त्याचं नाव सादिक शहा आहे आणि त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अजून त्याच्यामध्ये 2 आरोपींचा सहभाग आज निष्पन्न झाला. तर त्या दोघांनाही आज आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. त्याच्यात त्याची आई नुराबी शहा आणि जावई इरफान शहा असे ते 2 जण आहेत. याच्यामध्ये त्यांना आज मान्य न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांना दिनांक 13 तारखेपर्यंत PCR मिळालेला आहे. याच्यात जी तपास आहे तो आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने करत आहोत. जो आरोपी आणि जी महिला आहे हे दोघंही नांदखेड पोस्ट टिटवा तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम या ठिकाणचे रहिवासी असून गेल्या 1 वर्षापासून ते मुंबईला राहत होते आणि गेल्या 2-2.5 महिन्यापासून ते डाबकी रोड इथे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त आले होते, भाड्याने राहत होते आणि
सदर आरोपितांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये त्या महिलेची हत्या केल्याचं याच्यात निष्पन्न झालंय. याच्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये कट रचला या पद्धतीचे जे सेक्शन्स आहेत कट रचण्याचे, तर त्याची वाढ करून आम्ही पुढचा तपास करत आहोत. त्याचं कारण त्यांचं वैयक्तिक भांडण असल्याचं निष्पन्न होतंय त्याच्यामध्ये, नवऱ्याचं आणि पत्नीचं. तर त्या दिवशी देखील रात्री म्हणजे हत्येच्या दिवशी रात्री देखील त्यांचे भांडण झाले. जे त्यांचे शेजारी पाजारी आहेत त्यांनी याबाबतची माहिती देखील दिलेली आहे की त्यांच्यात भांडणं झाले होते म्हणून. त्यांनी ते भांडणं थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु रात्री परत मध्यरात्रीनंतर काही भांडणं झाले त्यांच्यामध्ये आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे. त्याचे बाळ होतं मृतक महिलेचं, त्याला काल GMC हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं होतं आणि त्यामध्ये त्याला तिथे उपचारासाठी ठेवलेलं आहे, ऍडमिट करून घेतलेलं आहे. त्याच्यात त्याला डिस्चार्ज झाल्यानंतर जे उत्कर्ष शिशुगृह आहे त्या ठिकाणी त्याला आम्ही ऍडमिट करणार आहोत. रवीनाच्या आईवडिलांचा आक्रोश काळजाचा थरकाप उडवणारा होता. माझ्या लेकीचा काय गुन्हा होता, तिला न्याय मिळणार का, अशी विचारणा रवीनाच्या आईने केली. तर वडिलांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की जोपर्यंत अशा नराधमांना कठोर शासन होत नाही तोपर्यंत आमच्या लेकीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. रवीना पवारची ही केवळ एक हत्या नाही तर एका नियोजित कटाचा भयानक अंत आहे. आरोपीने आधी रवीनाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जेव्हा तिच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी लावून दिले तेव्हा या नराधमाच्या सुडाच्या भावनेने सीमा ओलांडली. लग्नानंतर रवीनाचा संसार सुखात सुरू असताना आरोपीने तिचे जुने फोटो तिच्या सासरच्यांना पाठवले. सासरच्यांशी वाद निर्माण करून तिचा संसार उद्ध्वस्त केला. त्यानंतर तिला फूस लावून स्वतःसोबत पळवून नेले. काही काळ सोबत राहिल्यानंतर तिची निर्गुण हत्या केली आणि पाप लपवण्यासाठी तिचा मृतदेह आगीच्या हवाली केला. कारण म्हणजे आता कसं आहे, आता ती मुलगा गावातलाच होता, कामाधंद्याला जात होती पोरगी, कुठे भेटत होता, काही तर काही त्याचा क्रोध बी असेल, डावगीरपणा, बोलचाल झाली असेल पहिले जशी घरातनी, त्याच्याबद्दल त्यानं काय केले, फोटो पाठवले लपड्याचे वर्ध्याला दिल्यानंतर, प्रूफ ठेवला. अच्छा, प्रूफ ठेवला लपड्याचे. आम्ही लग्न करून दिल्यानंतर तिथं पाठवले नवऱ्याच्या घरी. अच्छा, हां, मग तिथून घेऊन गेला ते. फोटो दाखवू लागले ना आम्हाला, या मुलासंग गेली तुमच्या गावातला आहे म्हणून. अच्छा. वर्धेवाले सासू सासरे होते ना तिचे, ते फोटो दाखवले आम्हाला, फोटो पाठवले. ते डायरेक्ट आमच्या घरी आले. हे कुठं गेले काम आहेत पण लईच दूर गेले. तुम्ही कधी चौकशी वगैरे केली नाही? काहीच कुठे केली नाही ना. मग सुरुवात कशी झाली, तुम्हाला काही कळलं नाही का की हे प्रेम जे चालू झालं सुरुवातीला? नाही नाही नाही, सुरुवातीला काहीच माहिती नाही आम्हाला. म्हणजे तुमच्या घरी येत होता का तो मुलगा? गावातलाच आहे ना तो. गावातला असल्यामुळे घरी तुमचं येणं जाणं होतं का? आता होता दोस्तामुळे येतच नाही, आपल्याला काय माहिती कोणामुळे येते ते. तर आणि नंतर जेव्हा तुमच्या मुलीने यांच्यासोबत लग्न केलं? असं नाही, लग्न आम्ही दुसऱ्यासोबत आमच्या समाजाचा होता, त्या मुलासोबत वर्ध्याले त्याच्यासोबत लग्न करून दिलं. मग त्याच्यानंतर याने काय केलं, तिथून पडून नेली वर्ध्याहून. अच्छा, लग्न झाल्यानंतर तिथून पडून नेली? तिथून पडून नेली. त्याच्यावर तुम्ही त्यावेळेस काही कारवाई वगैरे केली नाही का? तेव्हापासून आम्हाला फोन नाही ना दुसरं काही, आम्ही रिपोर्ट न द्यायला काहीच नाही, कारवाई केलीच नाही. आम्हाला वाटतं बा आपली लहान लहान मुलं लग्नाचे राहिले, मुलगी लग्न कसं आपण हे करावं, ते आम्ही इथे तिला भेलो ना. मी अच्छा, आज जर तुम्ही असं वाटत नाही तुम्हाला की त्यावेळेस जर तुम्ही याच्यावर काही कारवाई केली असती तर आज मुलगी वाचली असती? वाटते, आता मनाला वाटते, आता दुःख वाटते पहिले आपण दिला असतं, कारवाई केली असती तर एवढं घटना घडली नसती. माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी एक भीषण घटना समोर आली आहे. नाव बदलून किंवा प्रेम जळ्यात ओढून हिंदू मुलींच्या आयुष्याचा खेळ करणाऱ्या नराधमांची मजल आता थेट हत्येपर्यंत गेली आहे. रवीना नावाच्या एका निष्पाप तरुणीची केवळ हत्याच करण्यात आली नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह क्रूरपणे जाळण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट असून लव्ह जिहाद विरोधात कडक कायद्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ज्या हातांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या त्याच हातांनी रवीनाला मृत्यूच्या खाईत लोटलं. या घटनेनंतर लोकांचा संयम सुटला असून अशा नराधमांना चौकात फाशी द्या अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत. आजकल जिस तरह की घटनाएं हो रही हैं, विशिष्ट समुदाय द्वारा विशिष्ट समुदाय की महिलाओं लड़कियों को टारगेट किया जा रहा है और बेदर्दी से उन्हें कत्ल किया जा रहा है, जिसे लोग लव जिहाद भी कहते हैं. क्या लगता है आपको इस तरह की घटनाएं क्यों हो रही है? इसका बहुत बड़ा मकसद है, पूरे भारत भर में मुहिम चल रही है. सोशल मीडिया के जरिए इंस्टाग्राम, फेसबुक
इसके जरिए फेक नाम अरे गलत नाम से सामने वाले को प्रमोट करते और उसको फंसाते और उसका शोषण करते बोला। पहले अभी अकोला में जो घटना घटी बोला, रवीना की जो घटना है ये मामूली घटना नहीं है, पूरे देश भर में पूरे हिंदू इसको लेके जागरूक हुए बोला। ये घटना इतनी गंभीर है कि पूरे अकोला नहीं पूरा देश इसमें हिल गया है बोला। ये घटना में आप देख रहे होंगे कि कितनी क्रूरता के साथ में उसने जो एक हिंदू महिला के साथ में अत्याचार किया। ये इतनी क्रूरता तुम सोच भी नहीं सकते एक प्रेम संबंध में हो सकता है। ये एक जिहाद है, ये जिहाद ही है जिहाद। ज़रूर सरकार ने इसके ऊपर कायदा लाना चाहिए, क्योंकि देखिए जब सोशल मीडिया में जो फेक अकाउंट बना रहे हैं उसके ऊपर भी सरकार ने जिसका फेक आईडी है उसके ऊपर भी गुन्हा दाखल होना चाहिए। आमच्या मंगरुळपीर तालुक्यातील नांदखेडा हे जे गाव आहे इथली ही मुलगी होती। 1 वर्षापूर्वी एका मुलासोबत प्रेमामध्ये फसल्या गेली आणि तिचा दुर्दैवी आज असा अंत झाला। हे एक संदेश आहे मुलींसाठी हिंदूंच्या की लव जिहादमध्ये असं फसल्यानंतर त्यांचा कसा अंत होतो, शेवट होतो, त्यांना मृत्यूच्या दारात कसं ढकलल्या जातं, त्यांच्यावर कशा अन्याय अत्याचार केला जातो, हे एक शीक आहे। याच्यामध्ये आळा घालण्यासाठी आम्ही सर्व विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सर्व हिंदुत्ववादी संघटना, शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, आम्ही संपूर्ण भारतभर तर हे काम करतोच। म्हणजे मुली ज्या अडकतात यांना आम्ही मदत करतो, त्यांच्या आईवडिलांनाही मदत करतो, परंतु शासन स्तरावर केंद्रातून व राज्यातून लव जिहाद विरोधी कायदा होणं खूप महत्त्वाचं आहे। सर, ये कहना चाहूँगा कि ये सिर्फ आज की घटना नहीं है, ये करीबन 25 साल से ये चल रहा है और ये अभी अभी हमारे तक पहुंच रहा है। इसमें एक ही चीज़ और एक ही पैटर्न सामने आ रहा है कि छोटी उम्र की बच्चियों को बहला फुसला कर उनसे प्यार का नाता जोड़कर उन्हें इसमें फंसाया जाता है और शादी करने के बाद में कहीं पर अगर कोई गुस्सा होता है या झगड़ा होता है तो उसका अंत फ्रिज में जो 36 टुकड़े होते हैं उसी तरह से होते हैं। और इसमें एक विकृत मानसिकता हम लोग देख रहे हैं कि देखो, प्यार करना और प्रेम करना एक अलग भावना होती है, लेकिन इस तरह से किसी की ज़िंदगी के साथ में खिलवाड़ करना ये कतई मान्य नहीं किया जा सकता। कि महाराष्ट्र सरकार के जो मुख्यमंत्री है देवेंद्र जी फडणवीस सर, ये महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है। यहाँ छत्रपति शासन, जिसको हम चौरंगा कहते थे, की चौकामध्ये त्या व्यक्तीचा चौरंगा केला पाहिजे, म्हणजे उठता बसता प्रत्येक माणसाला हे कळलं पाहिजे की मी जर असं कृत्य केलं तर माझ्या बाबतीत हे घडू शकते। ही भीती असणं कायद्याची गरजेचं आहे। अकोला शहरात सध्या रक्ताचे नाते असलेल्या मैत्रीला काळीमा फासणारा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे। श्रीमंत घरातील मुलांना आणि प्रतिष्ठित व्यावसायिकांना आपल्या जाळ्यात ओढवून त्यांना कंगाल करणारी एक सुशिक्षित आणि संघटित टोळी शहरात सक्रिय झाली आहे। मैत्री गँगच्या या टोळीची कार्यपद्धती अत्यंत भयानक आहे। मित्रांची ही टोळी केवळ व्याजच वसूल करत नाही, तर व्याजाचे दर इतके अव्वाच्या सव्वा आहेत की पिढ्यानपिढ्या कमावलेली संपत्ती एका झटक्यात मातीमोल होत आहे। तरुणांना सोने चांदीची कमोडिटी आणि क्रिकेट सट्ट्यांची लत लावून त्यांना कर्जबाजारी करायचे आणि त्यानंतर त्यांना खासगी सावकारीच्या चक्रात अडकवायचे, असा हा कुटील डाव आहे। अकोल्यात खासगी सावकारांच्या या जाचाला कंटाळून अनेक व्यावसायिक त्रस्त आहेत। अकोला पोलिसांनी आता केवळ बघ्याची भूमिका न घेता या सावकारांची कडक झाडाझडती घेणे काळाची गरज आहे। त्यामुळे अकोल्यातील बड्या व्यापाऱ्यांची मुले या सावकारांच्या कचाट्यात सापडले आहे। सावकारी टोळ्या अनेकांच्या कष्टाची कमाई क्षणात फस्त करतील आणि अनेक परिवार रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। RRC न्यूज लवकरच अशा लुटारू सावकारी टोळ्यांचा पर्दाफाश नक्कीच करेल। शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या आणि शहराची ओळख असलेल्या मोरणा नदीच्या स्वच्छतेसाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत। भाजपच्या स्थापन दिनानिमित्त आयोजित मोरणा स्वच्छता मोहिमेचा आज 3रा दिवस असून नदीच्या सौंदर्यीकरणासाठी नवीन उपाययोजना राबवण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत आज 3ऱ्या दिवशी उत्साहात वाढ पाहायला मिळाली। मोरणा नदी स्वच्छ करण्यासाठी केवळ मनुष्यबळच नाही तर नवनवीन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येत आहे। या सप्ताहात 10 किलोमीटर पर्यंतचा नदीचा भाग स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। भाजपचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि अकोलेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या मोहिमेला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे। या मोहिमेला बळ देण्यासाठी आज जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने यांनी प्रत्यक्ष भेट दिली। मनपा सभापती विजय अग्रवाल यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले।
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी या उपक्रमाची आवश्यकता अधोरेखित करत आयोजकांचे कौतुक केले। यावेळी आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल घोगे यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। नदीचे पात्र कचरामुक्त करून ती पुन्हा प्रवाहित करण्यासाठी हे सर्वजण प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत। आपले अकोला शहरामध्ये जो मोरणा नदी आहे तिथे आज स्वच्छताचा कार्यक्रम चालू आहे। ये आवश्यक नक्की आहे, कारण ये नॅचरली वीड ग्रो होतात, अशाने वन टाईम नाही करावं लागतं। हे मला वाटतं की वर्षात 2 वेळी करावाच लागेल। बट आता मान्सून येणार आहे, त्याच्या अगोदर जरी साफ केला तो आता जो मान्सूनमध्ये आपले पाणीचा फ्लो जेव्हा वाढेल तो अजून हा क्लिअर होणार आहे। पण हा जो उपक्रम घेतला आहे याच्यासाठी सगळ्यांचे सहयोगमुळे झालेला आहे आणि याच्यात आपले खासदार धोत्रे साहेब, आमदार सावरकर साहेब यांची प्रकल्पना होती आणि अगोदर पण कलेक्टर साहेब आपले आस्तिक पांडे साहेबांनी पण मोठे प्रमाणे हा काम केला होता आणि पुढे पण आम्ही हा चालू ठेवणार आहे। जे अकोला महानगरपालिका व भाजपचे इतर पदाधिकारी कार्यकर्ता हजर आहे। मोरणा नदी स्वच्छ झाली पाहिजे यासाठी त्यांनी खूप छान उपक्रम सुरू केलेला आहे। भरपूर मात्रामध्ये इथे कार्यकर्ता व सामान्य माणूस, सामान्य नागरिक उपस्थित आहे आणि मदत करत आहे, प्रोत्साहन देत आहे। जे लोक आतमध्ये जाऊन क्लीन करत आहे आपले जलकुंडीला, तर मी सर्वांना शुभेच्छा देतो। खूप गरजेचं आहे, आपली जे एक नदी आहे, आपली एक ओळख आहे जिल्ह्याची, तर ते स्वच्छ झाली पाहिजे, अविरल झाली पाहिजे आणि सुंदर एक झाली पाहिजे। आणि सर्वांचा मी परत शुभेच्छा देतो आणि असंच हे नवीन नवीन उपक्रम करत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि एक 10-15 दिवस नंतर याचा नक्कीच सर्वांना लाभ होईल, वातावरणसुद्धा शुद्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद। आज अकोला शहराच्या आमची जी धरोहर आहे मोरणा नदीचा आजचा साफसफाई अभियानचा 3रा दिवस आहे। भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्त आम्हाला हा सप्ताह करायचा आहे। ही नदी पूर्ण 10 किलोमीटरपर्यंत साफ होईपर्यंत हे अभियान आम्ही करणार आहे। आज या अभियानामध्ये आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब, आपले शहराचे SP साहेब, आयुक्त साहेब यांनीसुद्धा भेट दिली आणि अकोला शहराच्या जनतेचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे याबद्दल मी शहराच्या जनतेचे आभार मानतो आणि या कामामध्ये जे मजूर काम करून राहिले त्यांनाही मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि या शहरामधील जनतेला विनंती करतो की आपण या योजनेमध्ये सहभागी व्हा। महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची भाग्यरेषा समजल्या जाणाऱ्या महाबीजला अखेर पूर्णवेळ आणि अनुभवी नेतृत्व मिळाले आहे। राज्याच्या कृषी क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या महाबीज व्यवस्थापकीय संचालकपदी दिलीप स्वामी यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला। अकोल्याच्या जिल्हाधिकारी तथा प्रभारी व्यवस्थापकीय संचालक श्रीमती वर्षा मीना यांच्याकडून स्वामी यांनी पदभाराची सूत्रे हाती घेतली। यावेळी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय मान्यवरांची उपस्थिती होती। दिलीप स्वामी हे त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जातात। यापूर्वी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासनात जी पारदर्शकता आणि गतिमानता आणली त्याची चर्चा आजही संपूर्ण महसूल विभागात होते। जनतेशी थेट संवाद आणि फाईल्सचा जलद निपटारा ही त्यांची ओळख आता महाबीजच्या कामी येणार आहे। गेल्या काही काळापासून बियाणे पुरवठा आणि प्रशासकीय नियोजनावरून महाबीज समोर अनेक आव्हाने उभी आहेत। मात्र दिलीप स्वामी यांचा व्यापक अनुभव आणि दूरदृष्टी पाहता महाबीजच्या कामकाजात आता मोठी ओव्हरहॉलिंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। स्वामी यांच्या आगमनाने महामंडळातील निर्णय प्रक्रियेला वेग येईल। खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत आणि उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल। महाबीजच्या विस्कळीत झालेल्या यंत्रणेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी स्वामी काय मास्टर प्लॅन आखतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रशासनातील एक अनुभवी कॅप्टन आता महाबीजच्या मैदानात उतरला असून आगामी खरीपाच्या पार्श्वभूमीवर हा पदभार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे। दक्षिण रेल्वेने दक्षिण व मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोयंबतूर जयपूर कोयंबतूर दरम्यान विशेष साप्ताहिक एक्सप्रेस चालवण्याची घोषणा केली आहे। दक्षिण रेल्वेने दक्षिण व मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोयंबतूर जयपूर कोयंबतूर दरम्यान विशेष साप्ताहिक एक्सप्रेस चालवण्याची घोषणा केली आहे।
या निर्णयामुळे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना थेट रेल्वे संपर्क उपलब्ध झाला आहे. कोयंबतूर ते जयपूर ही गाडी 9 एप्रिल ते 4 जून या कालावधीत दर गुरुवारी कोयंबतूर येथून पहाटे 2:30 सुटेल आणि शनिवारी दुपारी 1:25 जयपूरला पोहोचेल. तर जयपूर ते कोयंबतूर परतीच्या प्रवासात ही गाडी 12 एप्रिल ते 7 जून दरम्यान दर रविवारी रात्री 10:05 जयपूरहून सुटेल आणि बुधवारी सकाळी 8:30 कोयंबतूरला पोहोचेल. दोन्ही बाजूने या गाडीच्या एकूण 9 फेऱ्या होणार आहेत. प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी या गाडीला एकूण 20 LHP डबे जोडण्यात आले आहेत. यामध्ये 18 वातानुकूलित 3 टायर डबे आणि 2 लगेज कम ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. ही संपूर्ण गाडी विद्युत इंजिनावर धावणार आहे. ही गाडी तिरुपूर, इरोड, सालेम, काचीगुडा मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करेल. नांदेड विभागात या गाडीला मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम आणि अकोला येथे थांबे देण्यात आले आहे. त्यानंतर ही गाडी भुसावळ, जळगाव, नंदुरबार, वडोदरा आणि चित्तोडगड मार्गे जयपूरला पोहोचेल. अमरावती शहराच्या पश्चिम आणि पूर्व भागाला जोडणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी पण अनेक वर्षापासून रखडलेला इतवारा बाजार ते वलगाव रोड उड्डाणपूल आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आज माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रत्यक्ष पुलाच्या कामाची पाहणी करून प्रशासनाला कामाची कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत आणि माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी अधीक्षक अभियंता राव बहादूर पाटील आणि कार्यकारी अभियंता प्रतीक गिरी यांनी पुलाच्या सद्यस्थितीची आणि अपेक्षित कालावधीची माहिती दिली. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र तरीही काम अपूर्ण राहिल्याने डॉक्टर सुनील देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पुलाचे काम रखडल्यामुळे इतवारा बाजार परिसरात दररोज मोठी वाहतूक कोंडी होत असून पश्चिम भागातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या आशा सेविका भरती प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. न्याय मिळवण्यासाठी दीपाली सूरज हजारे हे आपल्या 6 महिन्यांच्या बाळासह जिल्हा परिषद आरोग्य विभाग कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दीपाली सूरज हजारे यांचा आरोप आहे की आशा भरती प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यात आली नाही आणि नियमबाह्य पद्धतीने उमेदवारांची निवड करण्यात आली. पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्यामुळे ही भरती रद्द करून जुन्या निकषांनुसार पुन्हा प्रक्रिया राबवावी अशी त्यांची मागणी आहे. तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान या उपोषणामुळे प्रशासनावर दबाव वाढत असून नागरिकांकडून या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य निर्णय घेण्याची मागणी होत आहे. कशाकरता आपण उपोषणाला बसले आहे? आशा सेविकाची भरती झाली होती वलगावची, त्यात पारदर्शक लक्षात केव्हापासून बसले आपण? 3 दिवस झाले. आणि आपल्या मागण्या काय आहेत? आमची जी निवड झाली होती की आम्हाला त्यानुसार आम्हाला विद्यावर सिलेक्शन करावी, त्यानुसार आम्हाला भरती द्यावी आणि जे गैरप्रकार झालेला आहे त्याबद्दल जे अधिकारी लोकांना त्यावर कारवाई करावी. सर, आपण काय सांगू इच्छिता? वलगावच्या प्राथमिक केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत आहे ना आशा स्वयंसेविकाचं जी पदभरती आहे गेल्या 8 महिन्यापासून रखडलेली आहे. यालाच पूर्णपणे जबाबदार तेथील वैद्यकीय अधिकारी आणि गटप्रवर्तक व तेथील कर्मचारी आहेत. त्यांनी ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवून त्यावर वारंवार चुकीच्या पद्धतीने राबवून ती प्रक्रिया राबवलेली आहे. त्यांनी या दोघींची निवड असताना ती यादी परस्पर पद्धतीने तात्काळ नवीन प्रक्रिया राबवली व त्यांच्या नातेवाईकांची यादी प्रसिद्ध केली. आम्ही याच मागणीसाठी बसलो आहे की त्यांनी जो गैरप्रकार केलेला आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी व त्यांनी जे चुकीची प्रक्रिया जी राबवलेली आहे
ते तात्काळ थांबवून यांची जे निवड झालेली आहे तीच अंतिम मानून त्यांना ऑर्डर देण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही इथे बसलो. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार अकोला जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र व आधार सेवा केंद्रांची सखोल पडताळणी मोहीम राबवण्यात आली. अनेक केंद्रात मोठी अनियमितता समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या तपासणी दरम्यान अनेक केंद्रे त्यांच्या नियोजित ठिकाणी कार्यरत नसणे, सेवा गुणवत्तेमध्ये त्रुटी तसेच नागरिकांना वेळेत सेवा न मिळणे अशा गंभीर बाबी निदर्शनास आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील 108 केंद्रांवर धडक कारवाई करण्यात आली. तसेच पथकांद्वारे त्यांचा पंचनामा करण्यात आला. यामुळे सेतू संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. डिजिटल इंडिया अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक व वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या आपले सरकार सेवा केंद्र योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक सेतू सुविधा केंद्राच्या मूळ ठिकाणी अस्तित्वात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाने या अनियमिततेची गंभीर दखल घेत महत्त्वपूर्ण उपाययोजना राबवल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रावर QR कोड प्रणाली लागू करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना थेट तक्रार व अभिप्रात नोंदणीसाठी विशेष डिजिटल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. सेवा केंद्रांवर सतत देखरेख व मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सेतू संचालकांच्या मनमानीला आता चाप बसणार आहे. अकोला शहरातील राजकमल टॉकीज परिसरातील रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मागील 2 महिन्यांपासून सुरू असलेले हे काम अद्याप पूर्ण झाले नसून नियोजनाच्या अभावामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहन चालक हैराण झाले आहेत. अकोल्यातील राजकमल टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मागील 2 महिन्यांपासून सुरू आहे. मात्र कामाची गती अत्यंत मंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. रस्त्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे परिसरात धूळ, खड्डे आणि वाहतुकीची कोंडी यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की रस्त्याच्या कामाचे कोणतेही ठोस नियोजन दिसून येत नाही. यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून विशेषतः शाळकरी विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या कामाकडे लक्ष देऊन ते पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा नागरिकांच्या संतापात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तकलीफ बोले तो गिराक नहीं आ रहा है ना, गिराक कहाँ से आएगा? यानी कब से खोदा है ये लगभग 2 महीने हो गए हैं रोड का काम चालू होने को, और ये खोदने को 1.5 महीने से ऊपर हो गए हैं. गिराक को सुविधा ही नहीं है ना दुकान पे आने के लिए, पैदल आने के लिए तो तकलीफ है. अमरावतीत IPL क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेने दस्तूर नगर भागात मोठी कारवाई करत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यांवर ऑनलाईन बेटिंग घेणाऱ्या एका तरुणाला रंगेहात पकडले. अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी IPL सट्टेबाजी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथक गस्तीवर असताना त्यांना खात्रीलायक बातमी मिळाली की दस्तूर नगरमधील मनपा उद्यानासमोर एक तरुण मोबाईलद्वारे लोकांशी संपर्क साधून ऑनलाईन बेटिंग घेत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून रेड केली असता गिरीश उर्फ प्रिन्स संजय दादलानी वय 20 वर्ष हा तरुण मोबाईलमधील ॲपच्या माध्यमातून सट्टा खेळताना आणि खेळवताना मिळून आला. पोलिसांनी आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर डॉक्टर जयराज कोरपे यांची निवड. सहकार पॅनलचा दणदणीत विजय, विरोधकांना धूळ चारली. शुक्रवारच्या महापालिकेच्या सभेत सत्तारूढ वरचढ ठरणार का? निलंबित विरोधकांची महापालिकेच्या आवारात सभेचे प्लॅनिंग. NRHMच्या प्रोग्राम मॅनेजरला वाचवण्याची तयारी सुरू. तक्रारींची चौकशी करण्यासाठी आलेले अधिकारी मॅनेज तर नाही ना? लव्ह जिहादच्या क्रूरतेने महाराष्ट्र हादरला. प्रेम जाळ्यात ओढलं, संसार मोडला आणि शेवटी जिवंत जाळलं. बड्या बापाच्या लोकांना कंगाल करणारी टोळी सक्रिय. कोण आहेत त्या टोळीचा प्रमुख? लवकर लागेल शोध.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.